का मनुष्य, देवता असो का असुर, सर्वांनाच त्यांनी आपल्या मायेच्या आशेखाली घेतलं आणि माता पार्वतीही त्याचप्रमाणे आपल्याला आपला आशीर्वादात नेहमी घेत असते. त्यानंतर पुढील युगात येतात त्रेतायुगात भगवान श्रीराम. त्रेतायुगात आपल्या धर्माच्या 4 खांबांची एक पिलर सुटला. त्यामुळे फक्त आता त्रेतायुगात रावण सारख्या अहंकारी माणसाचा जन्म झाला. भगवान रामांनी आपल्याला जाणून दिलं की धर्म फक्त बोलण्याची गोष्ट नाही, पूजा पाठ करण्याची गोष्ट नाही, तर धर्म म्हणजे आपला जगण्याचा आहे. भगवान रामने आम्हाला शिकवलं की पिताचा धर्म आणि पुत्राचा धर्म कसा असतो. भगवान लक्ष्मणांनी शिकवलं की रामाबरोबर 14 वर्ष वनवासाला जाऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की एका भावाचा धर्म काय असतो. मा सीतेने त्यांच्या पतीसोबत त्यांची अग्निपरीक्षा देऊन सांगितलं की एका पत्नीचा धर्म काय असतो. सर्व धर्मांची केवळ पूजा पाठ सोडून त्यांनी आम्हाला सांगितलं की धर्म हा जगण्यात आहे, धर्म हा आपल्या रोजच्या वागण्यात आहे. त्यांनी आणि हनुमानांनी तर आम्हाला मैत्रीचा धर्म आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे निष्ठेचा धर्म शिकवला. आजच्या कलियुगात त्याची सर्वात जास्त गरज भासते सर, म्हणून सांगतो भगवान हनुमान की जय. त्यानंतर पुढील युगात येतात आपले श्रीकृष्ण आणि राधा, तो म्हणजे द्वापर युग. द्वापर युगात कृष्णांनी आम्हाला मायेचा आसरा दिला. राधा आणि कृष्णाचं प्रेम हे जगजगत जाहीर आहे. त्यांनी आम्हाला शिकवलं की कंसारखे कितीही दुष्ट लोक आले, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अहंकार वाढणार, अहिंसा वाढणार, तेव्हा देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन मनुष्य जातीला सांभाळणार. म्हणूनच विष्णूचे रूप म्हणून आमचे श्रीकृष्ण द्वापर युगात अवतरले आणि आपल्या सर्व सृष्टीला कंस सारख्या दुष्ट व्यक्तींपासून वाचवले आणि त्यांच्या प्रेमाने आम्हाला शिकवले की विरह म्हणजे काय. श्रीकृष्ण आणि राधा जरी एक नसले तरी त्यांच्या प्रेमाची सर्वत्र आपण मानतो. म्हणून असं नाही की आपल्याला जे भेटतंय तेच आहे आपलं सर्व. विरहही कधी कधी देवाच्या आशयात होतो. म्हणून सांगतो पुढील युग आपला आलं कलियुग. कलियुगात आमचे विठ्ठल रुक्माई तसेच राहिले. कलियुगात कितीही कलियुग आलं तरी विठ्ठल आणि रुक्माईच्या प्रेमळ भावनेने एक आशेचा किरण जागवून दिला आणि कलियुगात त्यांना दाखवून दिलं की कलियुगात पण सत्तेचा भाव आणि मायेची भावना असली तर कलियुगातही मनुष्यवन आहे. आणि आमचे माडसा, आमचे खंडेराव आणि आमचे बानू त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की कलियुगात आल्यावर सगळ्यांनी आशेचा किरण आणि मायेची भावना ठेवली तर कलियुगातही आहे. पण आम्हाला विठ्ठल रुक्माई आणि खंडेरावांकडे बघून वाटतं की यावेळेस भगवान येणार नाही. कलियुगात देव आपल्याला अवतरणार नाही, तर आपल्या मनातच आपल्याला देव अवतरायचा आहे आणि आपल्या मनातूनच आपल्याला निष्ठेची भावना, भगवान रामांचा आशय घेऊन आपल्याला धर्म काय असतो त्याचा. भगवान गणपतींना आपल्याला विद्या दिली, भगवान सरस्वतीने आपल्याला विद्या दिली, भारत मातेने आपल्याला सांगितलं की हा देश धर्मावर टिकलेला आहे. जर धर्म असेल तरच या देशात निष्ठेची भावना टिकेल, धर्म असेल तरच हा देश चालेल, नाहीतर या देशाची व्यथा खराब होईल. म्हणून सांगतो सर, कलियुगातील आपले हे सर्व आपले देवी देवता यांनी आपल्याला सांगितलं. विठ्ठल रुक्माईंनी आणि संत तुकारामांनी, संत नामदेवांनी एक आशेची किरण जागवली. त्यांनी आपल्या प्रबोधनातून देवाला सर्वांना आम्हाला जागवलं की कलियुगात जरी दुष्ट लोक वाढले, कलियुगात जरी कितीही अहंकार पाप वाढले, तरी अजून पण ह्या कलियुगामध्ये एक आशेची किरण राहिलेली आहे. तरीही अजून आपण या कलियुगात येऊन सर्वांना निष्ठेची भावना शिकवून सर्वांना आपण योग्य ते मार्गदर्शन देऊन आजही आपण आपल्या कलियुगाला या जाणाऱ्या पापातून मुक्त करू शकतो. त्यामुळे सर्वांना उद्देशून सांगतो, गणपती बाप्पाचं नाव घेऊन म्हणतो, बोला गणपती बाप्पा, बोला सियावर रामचंद्र की, बोलो हनुमान की, येरकोट येरकोट, बोला पुंडलिक वरदे वरदान.